प्राजक्ता पुढचं बुलेटिन मुलुक महाराष्ट्र सविस्तर घडामोडींचं मोठ्या बातम्यांचं बुलेटिन सुरुवात हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। दोन 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची होती ऑफर। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा गौप्यस्फोट। पण हे वतनदारी बंद केली म्हणूनच तर संभाजीराजा सासऱ्याकडून मार लागला रे। नाव औरंगजेबाचं जरी असलं तर सासरा किती कारणीभूत आहे शोधांचा का कारणीभूत आहे। छत्रपती संभाजी राजेंच्या मृत्यूबद्दल बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान। विरोधकांकडून कडूंचा समाचार। मुंबईच्या नायगाव पोलीस मैदानात पोलीस स्मृती दिनानिमित्तानं परेड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शहीद पोलिसांना मानवंदना। अनिर्बंध फटाके फोडले गेल्यानं मुंबई शहराच्या प्रदूषणात विक्रमी वाढ। हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत। मुंबई बनलं सर्वाधिक प्रदूषित दुसरं शहर। नवी मुंबईत ऐन दिवाळीत अग्नितांडव। रहेजा रेसिडेन्सीमध्ये लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू तर कामोठेतील इमारतीत लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू। आणि लक्ष्मीपूजनानिमित्त 2 टन फुलांपासून विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट। शेवंती, आफ्टर, गुलाब, ऑर्किड या फुलांची मंदिर आणि गाभाऱ्यात सजावट। मुंबईत राहणाऱ्या एका जपानी तरुणीनं नव्यानं सुरू झालेल्या मुंबईच्या ॲक्वालाईन मेट्रोमधून केलेल्या पहिल्या प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय। या भूमिगत मेट्रोला तिनं स्वच्छ, सुरक्षित आणि वेळेवर धावणारी अशी उपमा दिली आहे। हा व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पाहूया। देशातील पहिल्या भुयारी मेट्रोचा मान मिळणाऱ्या मुंबई मेट्रो 3ची भुरळ परदेशी नागरिकांनाही पडत असल्याचं समोर आलंय। एका जपानी तरुणीने भुयारी मेट्रोचा प्रवासाचा अनुभव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलाय। या तरुणीने मेट्रोच्या स्वच्छतेचं आणि सुरक्षिततेचं विशेष कौतुक केलंय। मेट्रोतील स्वच्छता पाहून तिला जपानमध्ये असल्यासारखं वाटत असल्याचं तिनं म्हटलंय। वेळेचं पालन, प्रशस्त स्थानकं, लेडीज स्पेशल डबा अशा सर्व सुविधांचं या तरुणीने भरभरून कौतुक केलं। Come take the new Mumbai Metro line with me for the first time. The Aqua line just fully opened last week and it's Mumbai's first metro underground line. Honestly, I kid you not, I felt like I was back in Japan. Clean, safe, and perfectly on time. And the stations were big and spotless, and there was even a women's only section. जपानी तरुणीचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला। आम्ही भुयारी मेट्रोच्या प्रवाशांना गाठत त्यांची मतं जाणून घेतली। यावेळी मेट्रो 3चा प्रवास करताना परदेशात प्रवास करण्याचा अनुभव येत असल्याची भावना व्यक्त केली। अरे ते कफ परेड दरम्यानच्या या मेट्रो मार्गिकेतील अद्ययावत सुविधांमुळे अत्यंत आरामदायी प्रवास होत असल्याचं प्रवाशांनी सांगितलं। ॲक्च्युली मी युरोप आणि इकडे पण जाऊन आलो आहे। त्यामध्ये जशी अंडरग्राऊंड सर्व्हिसेस आहे तिथे सेम टू सेम फिलिंग इकडे सुद्धा येते। आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये यांनी मुंबईसारख्या एवढ्या कंजेस्टेड जागेमध्ये त्यांनी अंडरग्राऊंड मेट्रो बनवली आहे ते अतिशय खूप प्रशंसीय आहे। आणि असेच पूर्ण मेट्रोचं जाळं अजून पसरलं तर मुंबईकरांना अजून हवं आहे काय। सगळ्या मुंबईकरांच्या अपेक्षा हळूहळू त्या मनाने बऱ्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि हे नेटवर्कचं जे मेट्रो जाळं आहे ते लवकरात पूर्ण व्हावं, पूर्ण ऑल ओव्हर सेंट्रल वेस्टर्न ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। जापानचा एक्सपिरियन्स तर नाही माहिती, त्याची गाडी खूप फास्ट आहे, पण हे पण फास्ट आहे मला माहिती आहे। कसं वाटलं, अनुभव काय होता? सुपर्ब आहे, चांगलं वाटलं मला। मी मरोलवरून आलो इकडे आणि 40 मिनिट्स लागलं फक्त। ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक, एन्जॉय केलं मी। जपानसारखं तर माहीत नाही, पण असं कधीच बघितलं नाही आणि हे खूप चांगलं आहे। आणि हे पुढे जाऊन पण असंच वाटेल की जपान काय आणि इंडिया काय हे दोघं सेमच आहेत आणि इट इज गुड। मुंबईच्या रस्त्यांवरती होणाऱ्या ट्रॅफिकमुळे अनेक जणांची अडचण होते, पण भुयारी मार्ग असल्यामुळे मेट्रो 3 ट्रॅफिक टाळून जलद प्रवास करते।
या मेट्रो मार्गामुळे मुंबई विमानतळ, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट सारख्या महत्त्वाची ठिकाणं सुद्धा जोडली गेली आहेत. अत्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासामुळे अगदी कमी कालावधीत भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीस उतरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्याच्या शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून सुरू झालेला वाद आता सत्ताधारी महायुतीमध्ये येऊन पोहोचलाय. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला नेत्यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णींना घरचा आहेर दिलाय. पाहूयात. जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात. नियम जर का मोडले गेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त, त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत. अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये. कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे. सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये हे शाब्दिक युद्ध रंगलंय. हा वाद पेटण्यासाठी कारणीभूत ठरलंय रविवारी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर केलेलं आंदोलन. शनिवार वाड्यात मुस्लिम महिला नमाज पठण करत असल्याचा एक व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. मेधा कुलकर्णी यांनी आपल्या समर्थकांसह शनिवार वाडा परिसरात आंदोलन केलं. जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात. अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही. यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे. सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. मेधा कुलकर्णींच्या या आंदोलनावरून सत्ताधारी महायुतीतील सुंदोपसुंदी चव्हाट्यावरती आली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींचे कान टोचले. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे, त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत. त्या नियमांचं पालन झालं पाहिजे. एक. दुसरं, ते नियम जर का मोडले गेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त, त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत. अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये. एकीकडे नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींना आंदोलनावरून खडे बोल सुनावले, तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बोचरी टीका केली आहे. दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णींच्या आंदोलनाविरोधात सोमवारी प्रतिआंदोलन केलं. आता याचा 7/12 जो आहे पूर्वीचा तो मी काढलेला नाहीये, तोही मला काढायचा आहे. आणि मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना 1 रुपये मानधन सुद्धा देत होते. त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे. पुण्यात महायुतीच्या महिला नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे, तर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा सामना रंगलाय. शनिवार वाडा असो, ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमची धार्मिक स्थळं आहेत, ती स्थळं आहेत, त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं? आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आलेली आहे. शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का? या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाजावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरीपटका खाली उतरवून युनियन जॅकही फडकवला होता. दरम्यान रविवारच्या आंदोलनानंतर शनिवार वाडा परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी
नमाज पठण केल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं आणि त्यानंतर जो शनिवारवाड्याच्या लगत असणारा म्हणजे शनिवारवाड्याच्या हद्दीतील जो एक दर्गा आहे किंवा ज्याला कबर म्हटलं जातं ती कबर हटवावी म्हणून देखील काल काही हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पुणे शहरात कुठलीही परिस्थिती तणावपूर्ण निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते. पुणे पोलिसांनी या शनिवारवाड्यावर बंदोबस्त जो आहे तो काही प्रमाणात वाढवलेला पाहायला मिळतोय. राज्यात भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण अनेकदा या तीनही पक्षातील मतभेद समोर आले आहेत. आता शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून भाजप खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर त्यांच्याच मित्रपक्षांनी वेगळा सूर अडवलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेत. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.